च्या दिशेने रवाना झालेले आहेत. तर काही दिवसांपासून त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांना लातूरमध्ये मारहाण करण्यात आली होती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि त्यानंतर ते रुग्णालयात उपचार घेत होते. आणि त्यानंतर आता विजयकुमार घाडगे हे मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर रमी खेळतानाच्या व्हायरल व्हिडिओनंतर सुनील तटकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यादरम्यान विजयकुमार घाडगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये पत्ते फेकले होते आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली होती. राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हे देखील त्या मारहाणीमध्ये आघाडीवर होते. त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलाय. पोलिसांना ते शरण आलेले होते. त्यानंतर त्यांना जामीन देखील मंजूर झाले आणि आता या सगळ्या प्रकरणानंतर विजयकुमार घाडगे हे मुंबईकडे रवाना झालेत. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि सध्या ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांना जाब विचारण्यासाठी मुंबईकडे ते जात असल्याचं कळतंय. छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे हे मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. एका अँब्युलन्समधूनच ते मुंबईच्या दिशेने रवाना होत असल्याचं आपल्याला दिसतंय.